आहोत रत्नागिरी भागामध्ये। तर आपण पाहतोय आपल्यासोबत सर्व मराठवाडा जनहित पार्टीचे सर्व उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते आहेत। आपण जाणून घेऊया सर्व नागरिकांकडून। तर आपल्या आज मराठवाडा जनविकास पार्टी तुम्ही एक उमेदवार, तुम्ही सुद्धा उमेदवार आहात। तर आपण काय विकास करणार आहात रत्नागिरी आपल्या प्रभागाचा? आमचे मतदार जे मागल त्यांना आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, प्लस आम्हाला जे अजून स्वच्छता आहे गावानं जे करायचं आहे ते सगळं आपण करू शकतो। आपण काय आतापर्यंत विकास झाला का नगरपालिकेच्या वतीनं? आता आम्ही बघण्यामध्ये तर आजपर्यंत काही झालेलंच नाही। आता हे सगळं होत नाही म्हणून तर आम्ही या रंगीत मैदानामध्ये उतरलेले आहात। आपण कोण आहात? मी एक सर्वसाधारण ओपन मधून उमेदवार आहे। आतापर्यंत रत्नागिरीचा विकास झालेला आहे। परत 2-3दा निवडून आलेले जुने चेहरे आहेत। आमची प्रामाणिक इच्छा आहे धर्माबादला सुंदर व स्वच्छ शहर करण्याचा आमच्या नगर अध्यक्षाचा तेच विचार आहे। आणि आमची एक 15-20 वर्षापासून एक बस्ती आहे, तो विकासापासून वंचित आहे। मौलाली नगर, तिथं नालीची समस्या आहे, घाण आहे। आणि आमची इच्छा आहे मौलाली नगरला एकदम सुंदर स्वच्छ आम्ही करण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे। तर ते मौलानी नगरचे जे मतदार आहेत ते आम्हाला आशीर्वाद द्यावा आमची। तुम्ही अपक्ष उमेदवार आहात, तर नागरिकांची काय प्रतिक्रिया? नागरिकांची प्रतिक्रिया चांगली आहे। नवीन उमेदवाराला संधी देण्याची आहे, कारण 25 वर्षापासून विकास झाला नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे विकास करणार आहोत। आणि वाटल्यास आम्ही जे आमच्या प्रभाग आहे ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत। तोच आहे आपल्यासोबत सर्व नवीन युवा नेतृत्व म्हणून सर्व धर्मामध्ये श्रद्धा अनेक युवा आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर आपण युवांसाठी निवडून आला तर आपलं पॅनल आहे, तर आपण काय करणार? युवक आहे, नौजवान युवक, त्यांना काम नाही म्हणून निजामाबादला ते जातात। आमच्या नगराध्यक्षा सहकार्याने काही त्यांचं कुठं रोजगार उपलब्ध करून देण्याची आम्ही बिलकुल कोशिश करू। आमचे जे नवीन पॅनल नाही, आमचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांची प्रामाणिक इच्छा आहे यंग जे जनरेशन आहे त्यांना काही रोजगार निर्मित करण्याची त्यांची इच्छा आहे प्रामाणिक। आपल्या प्रभागामध्ये आपलं कुठलं प्रभाग आहे? 1 नंबर 11 नंबर वार्ड। आपल्या इथे खूप प्रकारच्या अडचणी आहेत, महिलांना सुद्धा एक रोजगार हवं। महिलांची प्रतिक्रिया है, क्या मतलब? अभी तो 11 नंबर वार्ड में कुछ काम नहीं हुआ। मौलाली नगर में जब पैदा हुआ था, जब बस गया मौलाली नगर, अभी तक यही रोड नहीं है वहाँ पर। अभी तक इतना होगा हमें कुछ विकास नहीं है। नया कैंडिडेट लाना है, इसलिए नए कैंडिडेट ला रहे। कौन है नए कैंडिडेट? अलीम चौधरी और शंकर अन्ना, सुदर्शन अन्ना, नगर अध्यक्ष अलीम चौधरी, शंकर अन्ना। ओके, आपण पाहू शकतो मौलाली नगर या प्रभाग क्रमांक मधून सर्व उमेदवार आहेत, त्याप्रमाणे एक नवीन सुद्धा उमेदवार आहेत। तर आपण काय विकास? आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि वार्ड क्रमांक 11 हे अलीमुद्दीन चौधरी आहेत। आतापर्यंत किती वार्ड मेंबर आले तिथे जिंकून ते कोणी पाण्याची समस्या केली नाहीये। आम्हाला उमेद आहे की हे करतील। त्यापैकी कब्बशीवर शिक्का मारून नगरपालिकावर कब्बशीचा झेंडा लावणार आहे। धन्यवाद। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।